दिखेगी मैनू ते सोचेगी क्या मैं तूता परी इसके दिल वे हंस लगाई के दिखेगी मैनू ते सोचेगी क्या मैं तूता परी इसके दिल वे हंस लगाई के तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा व्हिडिओ आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. तर सिम्पली ते कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा जो फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. तर इथून मी माझाच फोटो इथून ॲड करतो. इथून फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा. 9.6 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करू. ह्याच फोटोवरती क्लिक करून 2 बटन हा फोटो सेट करायचा. नीट नसेल बसला तर इथून हा फोटो सेट झाल्यानंतर खाली तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला सिम्पली बीट मावडी सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे. हा बीट मावडी येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडं येते स्क्रोल करायचं तर मास्टर कडूच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे हे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं सिम्पली हा जो बीट मॉड असेल ना त्यानुसार आपल्याला आहे ना हा जो फोटो असेल तो स्प्लिट करायचा. ज्या बीट आपल्या देतून चेंज होतील तेथून. तर पहिली बीट आपल्या इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा. ह्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होते. तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मॉडमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर हा जो बीट मॉड आहे ना त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा. रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इथून तुम्हाला PNGतून ॲड करून घ्यायचं पहिलं आणि दुसरं PNG मी इथून सांगतो टायमिंगला तिथून तुम्ही दुसरं PNG अशा इथून ॲड करून घ्या. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं दुसरं जे PNG असेल जिथून आपण 8 सेकंदात घेतला जो हा फोटो स्प्लिट केला तिथे येऊन सिम्पली दुसरं PNGतून ॲड करून घ्यायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल शटरचा इथून सिलेक्ट करायची लेंथ तसं खालची संपूर्ण बरोबर नावावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढं सिम्पली इनमधलाच सिम्पली रेक्टँगल आउटचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनलचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. इनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस ओपनचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. इनमध्ये इथून तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. अशा प्रकारे सर्च केल्यानंतर सुद्धा इथून तुम्हाला जो पण इफेक्ट पाहिजे इथून तुम्हाला मिळून जाईल. अशा वेळेस इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली डायनामिक कॉम्प्रेसाइडचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना आपल्याला लाईन विपरचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला इथून इफेक्ट मिळून जाईल. इनमध्येच असेल आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढं सिम्पली रोटेशन आहे ना ओपनचं जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. इनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर इथून सर्व इफेक्ट आपण ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला वर्ड असेल तो ब्लॅक अँड व्हाईट कसा करायचा आहे सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर ॲडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पहिले जे 4 फोटो असतील ते 4 फोटो तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट करायचे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तर मला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ तसं पहिले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा युटस येऊन व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू इंट्रो अँड आउटरोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली हॅलो ब्लरचा तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल हे जे पहिले आपले ना 4 फोटो आहेत त्या 4 फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर चौथा जिथून आपण फोटो स्प्लिट केला ते जण व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तर मग सिम्पली ह्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे डिस्टोर्शनच्या. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करायचा. हा इंटू स्टार डस्ट इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल जो एवढा आपला चौथा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो 10 सेकंदाचा इथला फोटो आहे त्याच्यात थोडं फोटो यायचे आणि सिम्पली त्याल्यानंतर आपल्याला ना बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये किंवा क्लोनच्या ऑप्शनमध्ये एक तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा ग्लोईंग डबल्स किंवा इथून स्प्लिटचा ह्या दोनपैकी कोणता पण इफेक्ट इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल 10 सेकंदात तिथला जो फोटो आहे तेवढीच ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 12 सेकंदात तिथला फोटो आहे बरोबर 12 सेकंदात तिथे यायचं आहे.
इथे आल्यानंतर आपल्या पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करू तर मग सिम्पली ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा बटरफ्लाय ड्रीमचा, अशा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथून हाच व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.